Sri Gautam Chatterjee is a retired IS officer, the Maharashtra cadre, and is chairperson of the Maharashtra Real Estate Regulatory Authority, Maharera. A gold medalist in MSc Mathematics from Patna University, also hold a PG diploma in urban planning and housing from the Netherlands. Mr. Chatterjee has held several important assignments in the government of Maharashtra and government of the Bharat, including joint DG of Foreign Trade in the Ministry of Commerce, CEO of the Maharashtra Housing Area Development Authority, MHADA, CEO of the Slum SRA, and Principal Secretary of the Maharashtra Housing Department. तो जोरदार तालियों से ऐसी हस्ती जो अभी रिटायर है, लेकिन रिटायर के बाद भी मैं लोगों को दूं, देने की इच्छा ऐसे कम ही आईएएस होते हैं और वो आज भी लगे हुए हैं। GRSA ग्रा हार्मोनी रीडेवलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन जो बनाया है, जिसके सर चेयरमैन है और प्रभु सर भी वाइस प्रेसिडेंट है। तो ऐसे तमाम इस पर किस तरह से, जैसे महारेरा तो आपका फ्रेश बायर को कवर करता है, तो ये रीडेवलपमेंट में जो इश्यूज होते हैं वो कैसे एक प्लेटफॉर्म, एक पोर्टल के जरिए आप इसका वो कर सकते हैं। तो इसमें मैं चाहूंगा इस बारे में GRSA सर क्या है और कैसे ये रीडेवलपमेंट के लोगों के सवाल होते हैं, मुझे कितना एरिया मिलेगा, मुझे कौन सा बिल्डर सिलेक्ट करना, मुझे कौन सा PMC सिलेक्ट करना, तो बहुत सारे लोग यहाँ पे ये सवाल लेके आए। तो ये GRSA कैसे मदद करेगा सर? प्लीज वेलकम गौतम सर। व्यासपीठावरून उपस्थित इथे सर्व मान्यवर, कलगुटकरजी, रमेश प्रभू, हरदडेजी, and Naresh Pai and our friend from Ultratech आणि बंधू भगिनींनो, की रिअल एस्टेट सेक्टरमध्ये जी काही इन्फॉर्मेशन ॲसिमेट्री आहे, म्हणजे माहितीच्या असमतोल, डेव्हलपर घरं बांधतो, विकायला काढतो, त्याबद्दलची माहिती लोकांना व्यवस्थित पोचत नाही आणि त्यामुळे फसवणूक होते। वेळेवरती घर बांधले जात नाही, एग्रीमेंट्स जे असतात त्याच्यामध्ये खूप वन साइडेड होत असतात आणि ह्या सर्व प्रॉब्लेम्सवर मात करण्यासाठी शासनाने रेरा म्हणून संस्था स्थापन केली। मला संधी मिळाली ते महाराष्ट्र महारेराचा पहिला अध्यक्ष म्हणून काम करण्याचं आणि तिथे आपल्याला दिसून आलं की ते जे ऍक्ट आहे रेराचा, त्या रेरा ऍक्टमध्ये प्रामुख्याने या सेक्टरमध्ये म्हणजे घरबांधणीच्या रिअल एस्टेट सेक्टरमध्ये प्रामुख्याने जे डिफिकल्टीज होते त्याच्यावर मात करण्यासाठी रेरा कायद्याने 3 मुद्द्यावरती खूप स्ट्रेस दिलं होतं। एक आहे पारदर्शिता, ट्रान्सपरन्सी, म्हणजे माहितीचा असमतोल जे आहे, जे लोकांना मिळत नाही, तो डिजिटल माध्यमातून लोकांना कसा पोहोचवता येईल त्याच्यावरती खूप जास्त भर दिला गेला होता। आणि जर आपण महारेराच्या वेबसाईट जर आपण उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही प्रोजेक्टवर जिथे आपल्याला माहिती पाहिजे त्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती, त्या डेव्हलपरची संपूर्ण माहिती, गेले 5 वर्षामध्ये त्यांनी काय काय कामं केलेली आहेत, ही सर्व माहिती त्याच्यामध्ये आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये मिळून जातं। ह्याच ट्रान्सपरन्सीमुळे जे आहेत, जो आपला एक डेव्हलपरकडून घरं विकत घेताना किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपरकडे घरं बांधून घेताना आपल्याला त्यांच्यावरती जो ट्रस्ट असायला पाहिजे, त्या ट्रस्टचा जो अभाव आहे, तो ट्रस्टचा अभाव सुद्धा भरून काढण्यामध्ये खूप आपल्याला फायदा होईल। कारण एकदा माहिती आपल्याला मिळायला लागलं तर आपल्याला वाटेल की नाही आता त्यांच्यावरती भरोसा करता येईल। आणि ह्या 2 मुद्द्याचे आपण जर साध्य झाला, ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट, तर टाइमली कन्स्ट्रक्शन सुद्धा आपल्याला करून घेता येईल। मोठ्या प्रमाणावर रेरामध्ये ह्या 3ही मुद्द्यावरती आपल्याला यश जवळपास मिळालेले आहेत आणि खूप आज लोकांमध्ये एक इन्फॉर्म्ड चॉईस करण्यासाठी आपण एम्पॉवरमेंट केलेले आहे रेरा कायद्यामध्ये। एक मुद्दा आपल्याला प्रामुख्याने निदर्शनास आला, मी रेराचं काम पूर्ण केल्यानंतर ज्या वेळेला आपण लोकांबरोबर चर्चा करत होतो, की मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंट हा एक जो प्रकार आहे, हा पुढे आपल्याला त्याच्या सामोरे जावे लागेल। कारण कोणताही शहर एकदा जुनं झाल्यानंतर आपण शहरात सोडून आपण नवीन शहर स्थापन करत नाही। त्या शहरांमध्ये असलेले बिल्डिंग जर जुने डिलॅपिडेटेड होत असतात तर आपण त्यांना, हेरिटेज बिल्डिंग असतात तर त्याला आपण रेट्रोफिटिंग करून पुन्हा उभं करतो। इतर बिल्डिंग जे आहेत त्याची एक लाईफ स्पॅन आहे 30, 40, 50 वर्ष, त्याच्यानंतर ते टिकत नाही, मग त्याच्यामध्ये त्यांना दे हॅव टू बी पुल डाऊन आणि रिकन्स्ट्रक्टेड। आणि रिकन्स्ट्रक्ट केल्यानंतर तिथे असणारे लोक आहे, प्रामुख्याने जे ओनर आहे त्यांचा पहिला हक्क आहे, त्यांना तर घर मिळालंच पाहिजे, परंतु तो कॉस्ट इफेक्टिव्ह दृष्टीने कसे करता येईल त्याच्यासाठी शासन वेळोवेळी आपल्याला
एक्स्ट्रा FSI इन्सेंटिव्ह दिल्यानंतर तो रिडेव्हलपमेंट शक्य होते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं की रेरा कायदा आल्यानंतर सुद्धा रिडेव्हलपमेंट जे असतात तर रिडेव्हलपमेंट जोपर्यंत एक्झिस्टिंग बिल्डिंग पाडलं जात नाही आणि पाडल्यानंतर ती जागा मोकळी केली जात नाही, त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला महानगरपालिका जे प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्यांच्याकडनं जोपर्यंत परमिशन मिळत नाही, ज्याला आपण म्हणतो कमिन्समेंट सर्टिफिकेट, तोपर्यंत रेरामध्ये त्या प्रकल्पाचे रजिस्ट्रेशन होत नाही. म्हणजे रेग्युलेटर जे आहे रेरा त्यावेळेलाच येऊ शकतो जेव्हा ही सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे. परंतु हे सुरुवातीची जे कार्यवाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजूनही माहितीचे असमतोल आहे, म्हणजे लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी आहे. ट्रस्ट आपण कोणावरती करावं ते आपल्याला समजत नाही. आणि ह्याच्यामुळे रिडेव्हलपमेंट पोर्शनचा जो बिल्डिंग आहे तो वेळेवर पूर्ण होईल की नाही त्याच्याबद्दल साशंकता आहे. आणि म्हणून आपल्याला वाटलं की ज्या गोष्टी रेरामध्ये अजूनपर्यंत कव्हर होऊ शकलं नाही त्याला करता येईल का काहीतरी, आणि त्याच्यासाठी एक अशी संस्था आपण स्थापन करावी विच विल बी नॉट फॉर प्रॉफिट, म्हणजे एक चॅरिटेबल दृष्टीने ते काम करेल. आणि त्याच्यामध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत रिडेव्हलपमेंटमध्ये, आता कोण आहे स्टेक होल्डर्स? प्रामुख्याने आपण आहात, म्हणजे रहिवासी जे आहेत, रहिवाशांचे सोसायटी आहे, सोसायटीचे जे फेडरेशन आहे, नंतर मुंबई ग्राहक पंचायत सारखा आणखीन संस्था जे कन्झ्युमर बॉडीज आहे, हे झाले सगळे एक सर्वात मोठा इम्पॉर्टंट स्टेक होल्डर हु आर दी सर्व्हिस रिसिव्हर्स. And on the other side are those who have to give service to you. म्हणजे कोण? सर्वप्रथम जे आहे बिल्डिंग आम्ही ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटसाठी घेणार त्याच्या फिजिबिलिटी कोणीतरी आपल्याला वर्कआउट करून देईल. म्हणजे ते बिल्डिंगमध्ये आपल्याला FSI किती प्राप्त होऊ शकेल, खास करून जे प्रॉब्लेम तुमच्या एरियामध्ये आहे की तिथे इन सिटू FSI आम्ही जास्त वापरू शकत नाही कारण आपला तो फनेल झोनमध्ये येतो. अशा प्रकारचे प्रॉब्लेम सगळे हे केल्यानंतर इतर ठिकाणी कुठेतरी CRZचा प्रॉब्लेम असेल, इतर काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे इन सिटू आपल्याला FSI किती वापरता येईल. शासनाचे जे डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन्स आहे त्या अनुषंगाने आपल्याला FSI किती मिळेल, TDRच्या स्वरूपात किती मिळेल, फंजिबल एरिया किती मिळेल, ह्या सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला कोण करून देईल? ह्यांच्यासारखे माणसं जे आपल्याला शोधून आणावे लागेल, त्यांना नेमावे लागेल. त्यांना आपण म्हणतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट. मग तो फिजिबिलिटी रिपोर्ट दिल्यानंतर मग तो सोसायटी त्याला स्टडी करून निर्णय घेईल. म्हणजे निर्णयाची प्रक्रिया बरेच गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये कराव्या लागेल. नंबर 2, त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये द राईट क्रेडिबल पर्सन हु विल टेक मी अलॉंग इन दिस जर्नी, त्याचे शोध घेऊन त्याची नेमणूक हे सुद्धा करावे लागेल आपल्याला. ह्याच्या व्यतिरिक्त बरेच गोष्टी लिगली असतात, आपल्याला लिगल जाणून करून घ्यावे लागेल. त्यामुळे एक लिगल एक्सपर्ट आपल्याला पाहिजे, फायनान्शियल एक्सपर्ट एक पाहिजे आपल्याला तो गोष्टी करून देण्यासाठी. हे सगळे केल्यानंतर मग तो फिजिबिलिटीमध्ये आपल्याला दिसून येईल की आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करणे योग्य राहील की एखादा डेव्हलपर नेमून आपल्याला रिडेव्हलपमेंट करायची आहे. हा निर्णय सुद्धा सोसायटीना घ्यावा लागेल. तो घेतल्यानंतर समजा रिडेव्हलपमेंट आपल्याला डेव्हलपर लेड करायचे असेल तर डेव्हलपरची नेमणूक करताना व्यवस्थित तो डेव्हलपर असायला पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये. आज 5 ते 10 हजार बिल्डिंग्स मुंबईमध्ये असे आहेत की अर्धवट अवस्थेत पडून मग त्याच्यानंतर पुढे जाऊ शकत नाही. तशी अवस्था होऊ नये. त्यामुळे हे सर्व जे ज्यांना आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, ह्या स्टेक होल्डर्सची नेमणूक व्यवस्थित करणे, योग्य वेळेवरती करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून आपल्याला असा विचार आला की हे सर्व जे स्टेक होल्डर्स आहे, ह्या स्टेक होल्डर्सच्या एक पेरेंट बॉडी असतात. जसं आर्किटेक्टचं एक बॉडी आहे ज्याला आपण पियाटा म्हणतो, डेव्हलपर्सची बॉडी आहे नरेटको क्रेडाई, रिअल एस्टेट एजंट जे आपल्याला शोधून देतील, जे आपल्या विक्रीसाठी जी घरं आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्राहक शोधून आणतील, त्याला आपण NAR म्हणून म्हणतो, नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स. मुंबई ग्राहक पंचायत आहे, हाऊसिंग फेडरेशन आहे. ही सर्व संस्था जी आहे त्यांच्याशी आपण बोलणी करून आपण सांगितलं की ही जबाबदारी शासनाने GRच्या अनुषंगाने 2019 मध्ये जे GR काढलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी त्यांनी पूर्ण आखून दिलेले आहेत. बेनिफिट्स, फॅसिलिटीज काय मिळेल त्यांनी दिलेले आहेत. परंतु हे पुढे नेण्यासाठी कुठे ना कुठेतरी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर्स फेडरेशन म्हणून एक बॉडी आपण स्थापन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 6 महिन्यामध्ये आपण तो अस्तित्वात आणलं. आणि त्याच्यामध्ये जे आहे ती फेडरेशन is actually a federation of all these stakeholders bodies. पिएटा, क्रेडाई, मुंबई ग्राहक पंचायत, उपजिल्हा फेडरेशन, ही सर्व जी बॉडीज आहेत ते त्याचे डिरेक्टर्स आहेत.
अँड इट्स अ नॉन प्रॉफिट बॉडी. ह्या सगळ्यांचा आग्रह होता की साहेब तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हा. सो फॉर द मोमेंट आय एम हेडिंग दॅट बॉडी. आता मुद्दा याच्यामध्ये काय आहे, जसं मी आपल्याला सांगितलं की हे जे 3 मुद्दे आहेत, ट्रान्सपरन्सीचा अभाव तो कसा आणता येईल. ट्रान्सपरन्सीमध्ये आता नॉलेज डिसेमिनेशन पण आहे. म्हणजे आपल्याला रिडेव्हलपमेंट करताना काय काय गोष्टी मिळू शकेल, कोणकोणते GRs आहे, कोणकोणते प्रोसेसेस आहेत त्याचे जाणून करून घेणे. ते सर्वप्रथम आपण जो GRSFच्या वेबसाईट आहे, आपण आज परत गेल्यानंतर माय रिक्वेस्ट वुड बी GRSF.in हे जे वेबसाईट आहे GRSF.in, कृपा करून त्याच्यामध्ये व्हिजिट करा. त्याच्यामध्ये ही पूर्ण माहिती अत्यंत सोप्या भाषेत, द्विभाषीत इंग्लिश आणि मराठीमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. तर पहिला जो मुद्दा होता याच्यामध्ये नॉलेज डिसेमिनेशन. सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल. आपण सजेशन्स आम्हाला दिलात की नाही ह्याच्यामध्ये हे पण मिसिंग आहे. वी विल फर्दर ट्राय टू इम्प्रूव्ह अपॉन इट. दॅट्स नंबर 1. नंबर 2 वॉज की एकदा आपल्याला माहिती मिळाल्यानंतर जसं मी सांगितलं खूप वेळोवेळी आपल्याला निर्णय घ्यावे लागणार. पहिला तो निर्णय आहे की रिडेव्हलपमेंटसाठी जायचे का. म्हणजे मॅनेजिंग कमिटी निर्णय घ्यायचे की 20% लोकांनी मॅनेजिंग कमिटीनं सांगायचे तुम्ही आता लवकर तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घ्या. त्या मीटिंगच्या नंतर खूप मीटिंग होणार, त्याची डिटेल्स आपल्याला इथे आहेत, वक्ते आहेत आपल्याला सांगतील. परंतु मुद्दा एवढाच आहे की एकदा सोसायटीने ठरवलं की रिडेव्हलपमेंट करायची तर आपला नेमणुकीची जी प्रक्रिया आहे ते सुरू होणार. तर चांगलं योग्य कॉम्पिटंट माणसांची नेमणूक ते करण्यासाठी ह्या GRSF मध्ये आपण आता तो सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि सर्व्हिस बेनिफिशियरीज अशा 2 सेक्शन्स मध्ये लोकांचे आपण त्याच्यामध्ये लिस्टिंग किंवा रजिस्ट्रेशन करतो. सोसायटीजना आपण फ्री रजिस्ट्रेशन करतो. सोसायटीजने त्याच्यामध्ये जर सहभागी झाले ह्या GRSF मध्ये तर आपल्याला त्याच्यामध्ये कोण लीगल प्रोफेशनल्स आहे, कोण फायनान्शियल प्रोफेशनल्स आहे, कोण डेव्हलपर्स आहे, ह्या सगळ्यांची लिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येईल. आणि त्यांनी आतापर्यंत किती महारेरा प्रोजेक्ट्स त्यांनी सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेले आहेत ह्या सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळेल. म्हणजे आपल्याला निर्णय घेताना ज्याला आपण म्हणतो इन्फॉर्म्ड चॉईस, जाणून बुजून आपल्याला त्याच्यामधनं माणसं आपल्याला निवडता येईल. आणि मग निवडल्यानंतर मग पुढची प्रक्रिया आपला सुरू होईल. तर हा दुसरा प्रकार झाला. पहिला इन्फॉर्मेशन जाणून आपण वी अपग्रेड आवर नॉलेज. दूसरा इट हेल्प्स अस टू चूज द राइट पर्सन. इट डज नॉट टेल यू की तुम्ही ह्यानाच नेमणूक करा. नो, that's not our job. We are only trying to tell you that there are choices available. Please don't get misled by someone who comes and says I will give you the best thing in the world. You have to make your decision, and that decision should be a collective decision of the democratic body called the housing society. त्याच्यामध्ये सुद्धा if there is someone who is pushing for someone else, you should be able to also know, no, there are other better choices, and therefore you should be able to resist a wrong decision that can bring disaster to the society. हे दुसरा झाल्यानंतर the third thing comes is after you have chosen the right person, the major decision that you take is आपण self redevelopment करायचे, and should we appoint a contractor and a good PMC who will take us forward, किंवा आपल्याला एक डेव्हलपर लेट डेव्हलपमेंट करण्यासाठी डेव्हलपरची नेमणूक करायची. हे निर्णय घेतल्यानंतर ते निर्णय घेताना सुद्धा जो टेंडरिंग प्रोसेस आहे, GRSF हेल्प्स इन ई टेंडरिंग प्रोसेस. Then GRSF comes in trying to help a monitoring of the project. The project जे आहे त्या टाइमलाईन मध्ये पूर्ण व्हावं त्याच्यासाठी GRSF will monitor the project to see that in 3 years, 4 years, whatever is the timeline, त्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण होतोय की नाही. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली हा अनुभव आपल्याला महारेरा करून मला शिकायला मिळाला की ज्या वेळेला कुठे ना कुठेतरी पॉइंट ऑफ डिफरन्स होऊन डिफरन्सेस येतात, कंप्लेंट्स होतात, प्रत्येक कंप्लेंट जे आहेत आपण कोर्टात जाऊन तो सॉल्व्ह करत नाही. तो कंप्लेंट्स आपण दूर मीडिएशन किंवा कन्सिलिएशनच्या मार्फत करू शकतो. आणि खूप चांगला आपला अनुभव आला की ज्या वेळेला इफ 2 people आर डिफरिंग इन देअर पॉइंट ऑफ व्ह्यू, इफ दे कॅन बी मेड टू सिट अक्रॉस द टेबल, देन मेनी प्रॉब्लेम्स कॅन गेट रिझॉल्व्ड. And that's how this GRSF intends to take this journey forward. We would certainly love to hear your views on that. We would like you to join and become a part of the GRSF movement. कारण आपल्याला ह्या पुढे मुंबई नव्हे तर प्रत्येक शहरांमध्ये असे जसे जसे बिल्डिंग्स जुनं होतील त्याप्रमाणे तिथे रिडेव्हलपमेंट होणार आहे. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये जोपर्यंत एम्पॉवर्ड सिटीजन्स होणार नाही तोपर्यंत रिडेव्हलपमेंट सक्सेसफुल होऊ शकत नाही. And therefore, our effort is to empower you so that you understand
what is the process, how we should go through the process, how we should make the correct decisions. Thank you. तो गौतम सर ने जो एक्सप्लेन किया है वो उसका एक मूल मंत्र है, TTT, ट्रस्ट, ट्रांसपेरेंसी एंड टाइमली कंप्लीशन। इस GRSF का मूल मंत्र है।